स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी टायपिंगसाठी आवश्यक असणारं इझम सॉफ्टवेअर जे आहे, ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं, याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही आता या पेजवर रिडायरेक्ट होणार आहात. तुम्हाला ते ऑप्शन आहे डाउनलोड करण्याचा. तुम्हाला ते डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जसंही डाउनलोडवर क्लिक करणार आहात, तुमच्यासमोर ते एक पेज ओपन झालं आहे इथे. इझम 6.2 सॉफ्टवेअर लायसन्स फ्रॉम सिडेक्स.झिप ही फाईल तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करायची आहे. इथे डाउनलोड एनीवर क्लिक करायचं आहे आणि तुमची फाईल जी आहे ती डाउनलोड करण्यासाठी रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे जी फाईल आहे ती आता डाउनलोड होणार आहे. 276 एमबीची फाईल आहे. ही तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. ही फाईल तुमच्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहे. मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर आता ही झिप फाईल दिसणार आहे. या झिप फाईलला तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट हिअरवर क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर ही जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला इझमचं जे सॉफ्टवेअर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आता या फोल्डरला ओपन करायचं आहे. नंतर इझम व्हर्जन 6.2 याला ओपन करायचं तुम्हाला. मित्रांनो, ओपन केल्यानंतर तुमच्या आता इथे एमडॅक टाइप हे ॲप्लिकेशन नावाचं सॉफ्टवेअर आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला येस करायचं आहे. आता तुमच्यासमोर जे हे फाईल आहे, हे इन्स्टॉलेशन होणं सुरू झालेलं आहे. तुम्हाला ते येसवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हे इझम व्हर्जन 6.2 आता इन्स्टॉलेशन होणं सुरू झालं आहे. इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला कंपनी नेम विचारता इथे तुम्ही काही पण टाइप करू शकता. तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट. आता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन होणं सुरू झालेलं आहे. तुम्हाला वेट करायचं आहे. मित्रांनो, सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज इझम V6 इन्स्टॉल सक्सेसफुल तुम्हाला आता ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे क्लोज करायचं आहे. आता इथे तुम्हाला हे इन्फॉर्मेशन आली तुम्हाला इथलं कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर इथे विचार तुम्हाला येस आय वॉन्ट टू रिस्टार्ट माय कॉम्प्युटर अँड नो आय विल रिस्टार्ट माय कॉम्प्युटर इथे मी सेकंड ऑप्शन चूज करतो आणि तुम्हाला इथे फिनिश करायचं आहे. इझम व्हर्जन 6 तुम्हाला इझम सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर कॉम्प्युटरमध्ये आता तुमचं इझम सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं असेल, आता आपण त्याची नेक्स्ट स्टेप पाहूया. तुम्हाला ओपन करायचं इझम आणि तुम्हाला इथे सेटिंग करायची आहे. इथे कीबोर्ड टाइपचा ऑप्शन आहे. तुम्हाला थर्ड नंबरमध्ये यायचं तर टाइपरायटर कस्टम ऑप्शन आहे, ते क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, टाइपरायटर मराठी आणि टायपिंग टर्न मराठी. तुम्हाला इथलं टाइपरायटर मराठी चूज करायचं आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे स्विच की दिसते खाली. तुम्ही जेव्हा वर्ड ओपन करणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग करायचं ऑप्शन येईल. तुम्हाला ते एक स्विच की यूज करायची कॅप्स लॉक, नम लॉक किंवा स्क्रोल लॉक. तुम्हाला तुमच्या कीबोर्डचं बटन प्रेस करायचं तेव्हाच तुम्ही ते मराठी टायपिंग करू शकाल. इथे तुम्हाला फॉन्ट टाइप दिसते तुम्हाला इथे बायलिंग्वल वेब आणि युनिकोड आहे. तुम्हाला बायलिंग्वल वेब चूज करायचं आहे आणि तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचं एम-एस वर्ड ओपन करायचं आहे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये. एम-एस वर्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं इझमचे फॉन्ट चूज करायचे आहे. यामध्ये तुम्ही जर सिलेक्ट केलं आणि इथे तुम्हाला डी-व्ही-बी-डब्ल्यू-टी गणेश इझमचे फॉन्ट जे आहे ते डी-व्ही-बी-डब्ल्यू पासून स्टार्ट होतात. तुम्ही जर खाली आले इथे स्क्रोल डाउन करत तुम्हाला ते डी-व्ही-बी-डब्ल्यू, राधिका, सुरेश, सुरेश इयन हे सर्व फॉन्ट जे आहे ते इझममध्ये यूज होतात. तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरचं स्क्रोल लॉक बटन प्रेस करायचं आहे आणि आता तुम्ही तुमचे जे आहे मराठीमध्ये जे आहे तुम्ही आता टायपिंग करू शकता. तुम्ही आता बघू शकता, की तुमचं टायपिंग जे आहे ते मराठीमध्ये सुरू झालं आहे. फक्त तुम्हाला हे इझम जे ॲप आहे तुम्हाला क्लोज नाही करायचं. जोपर्यंत तुम्ही कॉम्प्युटरमध्ये टायपिंग करणार आहात, तोपर्यंत तुम्हाला इझम ॲप जे आहे ते तुम्हाला क्लोज नाही करायचं आहे. त्याला तुम्हाला मिनिमाइज करून ठेवायचं आहे. तेव्हाच तुम्ही जे आहे टायपिंग करू शकणार आहात. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.